10 ते 15 दिवसानंतर गावाकडे जाणार होते. तोपर्यंत शेंगदाणे संपले. मग म्हटलं चला विकत शेंगदाणे घेऊन येऊ. एका सुपर मार्केटमधून शेंगदाणे विकत आणले आणि ते खराबच निघालेले आणि त्यातच चटणी संपलेली. आता विकतच्या चटणीची तर चव आम्हाला आवडतच नव्हती. आणि हे बघा गावाकडून चटणी किती आलेली आहे. वर्षभराचा साठवणीचा मसाला बनवला आहे, तुम्हाला पाठवून दिलेला आहे बघा. आणि सुपर मार्केटमध्ये सामान नेहमीच चांगलं भेटतं म्हणून जिथून आणते तिथूनच आणलेले. हे शेंगदाणे का खराब निघाले, थोडेसे कडवटच लागत होते. आणि हे बघा गावाकडून सामान आणले त्यामध्येच ना ही वांगी, मुलांना भरलेली वांगी आवडतात. तर हे बघा आजींनी भरपूर सारी अशी वांगी पाठवून दिलेली आहेत. आणि शेंगदाणे काय करू आता, किती शेंगदाणे दिलेले आहेत बघा. आणि गावाकडचं असं खायचं सवय झाली की विकतच्याला चव नसते असं तर मला तर वाटतंय बघा. आणि सासूबाईंनी भरपूर असे शेंगदाणे दिलेले आहेत. आणि हे बघा हा गावाकडचा गावरान लसूण. लसूण संपलेला, बऱ्यापैकी सामान घरातलं संपत आलेलं. लागेल तसं तर बाहेर राहतोय म्हटलं तर विकत आणतेच, परंतु हा गावाकडचा शेतातला लसूण काढला आहे बघा. आणि मी तुम्हाला दाखवते दोन्ही लसूणमधला फरक, म्हणजे देशी आणि इथून विकत आणलेलं. हे बघा किती द्राक्षे पाठवलेली आहेत. यामध्ये ही काळी द्राक्षे पण आहेत आणि ही पण आहेत. अगदी गोड अशी द्राक्षे होते. दोन किलो द्राक्षे पाठवून द्या म्हणून मी सांगितल्यानंतर बघा द्राक्षे किती दिलेले आहेत. हा बॉक्स भरून द्राक्षे पाठवलेली आहेत. आता मुलांची तर मज्जा आहे बघा. आणि लसूण हे बघा अगदी देशी लसूण आहे. आणि त्याच्या कुड्या ज्या आहेत बघा ना थोड्याशा लाल कलरमध्ये अशा असतात बघा, म्हणजे जांभळा कलर जसा असतो ना तशा या कुड्या असतात. आणि हा देशी लसूण आहे. हे बघा आत्ता शेतातून काढलेला आहे, थोडासा ओलसर आहे. आणि मला एवढा लसूण पाठवलेला आहे. 10-15 दिवसांनी गावाकडे जाणार आहे तरीसुद्धा इतकं सामान आलेलं आहे बघा. आणि मी विकत आणलेला लसूण, हा पांढरा शुभ्र जो आहे तो विकत आणलेला लसूण आहे. आणि याची चव खरंच खूप छान असते बरं का. देशी लसूण आहे. मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.